निवडणुकीच्या अगोदर उद्धव आजारी पडले होते, सर्दी खोकला वगैरे. त्याच्यानंतर मी ताणून धरलं होतं. मग मला सर्दी खोकला आणि ताप बीप सगळं सुरू झालं, अजून चालूच आहे ते. मी काल पण त्यांना म्हटलं होतं, मी कसं मला काय म्हटलं, मला फार बोलता नाही येणार, कारण शब्दांवरचे अनुस्वार सर्दीमुळे गेलेत. सोमवार, मंगळवार वगैरे असं सगळं होतं. माझे फॅमिली डॉक्टर आहेत, डॉक्टर यादव म्हणून, मराठी यादव. मग मी त्यांच्याकडनं औषधं घेतली आणि मी उद्धवना दिली. मी 2 दिवसात बरे झाले. मी औषध घेतोय त्यांच्याकडनं 6 दिवस झाले, अजून काही नाही. मी परवा दिवशी यांना फोन केला, म्हटलं माझ्या डॉक्टरनी पक्ष बदलला की काय आईला. आत्ता पण मला लागू पडायचा. आज माननीय बाळासाहेबांचं जन्मशताब्दी वर्ष सुरू होत आहे. आज मी सामनामध्ये मी माझा एक लेख आलेला आहे, त्याच्यामध्ये मी अनेक गोष्टींचं त्याच्यामध्ये त्यांच्याविषयी मी अनेक काही आठवणी मी त्याच्यामध्ये लिहिलेल्या आहेत. खरं तर त्या व्यक्तीला कसं पाहायचं हे अनेकदा माझ्यासमोर, किंवा त्या व्यक्तीला कसं मांडायचं हे माझ्यासमोर अनेकदा प्रश्न उभे राहतात. काका म्हणून मांडायचं, व्यंगचित्रकार बाळासाहेब ठाकरे म्हणून मांडायचं, हिंदू हृदय सम्राट शिवसेना म्हणून बाळासाहेब ठाकरे म्हणून मांडायचं, आणि त्यांच्यावरती बोलायचं म्हटलं तर मी तुम्हाला 100% सांगतो, मी आणि उद्धव आम्ही तुमच्याशी तासनतास बोलू शकतो.